कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारचा मोठा निर्णय। कॅबिनेट बैठकीमध्ये हे 4 निर्णय लागू। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे संपूर्ण व्हिडिओज, त्यासोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅबिनेट बैठक जी घेण्यात आलेली आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने 4 निर्णय लागू करण्यात आलेले आहेत आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग हा व्हिडिओ जास्त वेळ न करता आपण आता सुरू करूया। तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक 23 जुलै 2024 रोजी संपन्न झाली। या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। या निर्णयांमुळे राज्यातील विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या निर्णयांचा सविस्तर आढावा घेऊया। पहिला निर्णय आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास समितीचे गठन। तर राज्यातील समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। या संदर्भात एक अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीचे प्रमुख कार्य म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कसे सामावून घेता येईल याचा सखोल अभ्यास करणे। समितीला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। हा निर्णय विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आशादायक आहे। त्यांना नोकरीची सुरक्षितता आणि शासकीय लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर सकारात्मक होईल अशी अपेक्षा आहे। दुसरा यामध्ये निर्णय आहे आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविकांसाठी विमा संरक्षण। तर राज्यातील आरोग्य आणि बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या महत्त्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी विमा संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। या निर्णयानुसार जर या कर्मचाऱ्यांपैकी कोणाचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल। तसेच कार्यरत असताना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल। आता हा निर्णय या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणार आहे। विशेषतः ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे। यामुळे त्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांच्या कामाची गुणवत्ता सुधारेल अशी अपेक्षा आहे। तिसरा निर्णय आहे यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण लाभ। राज्य शासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना 2016 पासून आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे। 30 जानेवारी 2016 पासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ ते गट ड संवर्गातील सर्व पदांवरील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात आले आहे। हा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या निर्णयामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना समान संधी मिळेल आणि त्यांच्या कौशल्याचा पूर्ण वापर करण्यास मदत होईल। हे पाऊल समावेशक विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे। आता या निर्णयांचे महत्त्व आणि अपेक्षित परिणाम काय आहेत? तर वरील 3ही निर्णय राज्य शासनाच्या कर्मचारी कल्याणाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत। या निर्णयांमुळे विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होणे अपेक्षित आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयामुळे त्यांना नोकरीची सुरक्षितता मिळेल। याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक होईल। आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविकांसाठीच्या विमा संरक्षणामुळे त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळेल। यामुळे त्यांचे मनोबल वाढेल आणि ते अधिक उत्साहाने काम करतील। दिव्यांग कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयामुळे त्यांना समान संधी मिळेल। यामुळे त्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर होईल आणि समाजात त्यांचे योगदानही वाढेल। मग आता यामध्ये आव्हाने आणि पुढील मार्ग काय असणार आहेत? तर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी हे एक मोठे आव्हान असेल। यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय आणि योग्य नियोजन आवश्यक आहे। तसेच या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करणे हे देखील एक आव्हान असू शकते। पुढील काळात या निर्णयांच्या परिणामांचे मूल्यमापन करणे आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करणे महत्त्वाचे ठरेल।
तसेच इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना आखणे गरजेचे आहे। महाराष्ट्र शासनाने घेतलेले हे निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या निर्णयांमुळे विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। या निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास त्याचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या विकासालाही होईल। तर एकंदरीत आजच्या या 3 निर्णयांमुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण लाभ, आशा स्वयंसेविकांना विमा संरक्षण, सोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास समितीचे गठन, तर हे 4 महत्त्वाचे निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये घेतलेले आहेत आणि याचा नक्कीच फायदा त्यांना होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो। माझ्या या व्हिडिओवर असताना या चॅनलवर आपल्याला जनरली 5वी ते 10वीच्या इंग्लिशचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओज पाहायला मिळू शकतील। त्यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार।